त्याशिवाय एक जातीय रंग दिला जातो, याच्यावरून राजकारणही केलं जातं. किती म्हणजे एका स्त्रीवरती अत्याचार होतो, तिला एका बाजूला न्याय मिळाला पाहिजे, परंतु दुसऱ्या बाजूला असे जातीय रंग दिले जातात. नाही, जातीय रंगाच्या विरोधी आहे मी. पण मला एक सांगू का, खरं सांगू की मी या आजचा एक यावेळेचा तरुण म्हणून, म्हणजे मुलीनं तर त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे, पण तरुण जो रस्त्यावरनं जो चालत असतो, ज्याला ती माझी कोणीही लागत नसताना सुद्धा त्याने मध्ये पडून त्या गोष्टीचा प्रतिकार केला पाहिजे. मला ती माझी बहीण वाटली पाहिजे, मला ती वहिनी वाटली पाहिजे, आई वाटली पाहिजे, माझी बायको वाटली पाहिजे. माझ्या बायकोवर जर असं केलं असतं तर मी काय केलं असतं? मी गप्प बसलो असतो का? म्हणजे बाकीचं सगळं सहिष्णू मी मानव, पण असं जर कोणी केलं तर मी मारीन. तुझ्या हातात चाकू असेल त्यावेळी मी सुद्धा, माझ्याकडे काहीतरी आहे ना, आणि ते करायलाच पाहिजे. आणि स्वरक्षणासाठी केलेली गोष्ट तुम्हाला कायद्यानं काहीही होणार नाही. स्वरक्षण म्हणून एरवी तो खून असेल, स्वरक्षणासाठी केलेलं तुम्हाला कोणीही कायदा विचारणार नाही. जातीय रंग देणं, जात हा मुळामध्ये कॉलमच काढून टाकला पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये. जात नाही, आपली जात फक्त भारतीय एवढीच जात राहिली पाहिजे. घरामध्ये तुमची जात आणि धर्म सगळे घरामध्ये ठेवा. रस्त्यावर आल्यानंतर तुम्ही केवळ भारतीय म्हणून उतरणार असेल तरच तुम्ही इथे राहायचं. नाहीतर मी ब्राह्मण, मी मराठा, मी दलित, मी मुसलमान, मी असं नाही करायचं. आपण सगळे एकच, आपली जात एकच, तरच आपण आपला समाज वर आणू. आपण इथे जाऊ, भारत आपला इथे येईल. आपण साधं सिग्नलला आपण 1 मिनिट नाही थांबू शकत.